हेलो स्टुडंट्स, आता आपण एक्झरसाइजमधला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 6. टेक 5 एक्झाम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग अँड गिव्ह एक्झाम्पल अँड गिव्ह एक्सप्लेनेशन बेस्ड ऑन द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, तर आपण बघूया एक एक एक्झाम्पल. 5 एक्झाम्पल घेतले आहे मी. पहिलं एक्झाम्पल घेतलं आहे, जर आपण बसने ट्रॅव्हल करत असलो, वेन वी आर ट्रॅव्हल्ड बाय अ बस वी एक्सपिरियन्स अ बॅकवर्ड जंप ॲज द बस स्टार्ट मुव्हिंग फ्रॉम द रेस्ट. बस जेव्हा रेस्टमध्ये असते आणि अचानक स्टार्ट होते, तर कधी कधी आपल्याला काय होतं, असं मागे झटका पडतो. बरोबर आहे, म्हणजे बस समोर जात असते, आपल्या बॉडीला तिथंच राहायचं असते ड्यू टू इनर्शिया. ठीक आहे, तेच एक्सप्लेन करायचं आहे इथे. आपल्या बॉडीला बससोबत जायचं नाही राहत. बसचं इंजिन स्टार्ट झालं, आपलं इंजिन स्टार्ट झालं का? नाही. ठीक आहे, बसचं इंजिन स्टार्ट झालं, बसवर फोर्स सप्लाय झाला, म्हणून बस फोर्स समोर चालली. आपण शीटवर बसलेलो आहोत, आपली पाठ मोकळी आहे, समोर आपण वाकलेलो आहोत, तर जे पाठीचा डोक्याचा पोर्शन आहे त्याला तिथंच थांबायचं आहे. बस चालली आहे समोर. ठीक आहे, आणि आपण बसलेलो आहे शीटवर, त्याच्यामुळे आपले पाय वगैरे जे आहे ते बस समोर चाललेत, पण पाठ मोकळी आहे, त्याच्यामुळे तिला त्याच जागेवर थांबायचं आहे, तर ती मागे जाते. तेच आपण न्यूटन्स लॉ नुसार कसं सांगू शकतो. हे पहिलं एक्झाम्पल झालं. एक्सप्लेनेशन. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, अ बॉडी रेजिस्ट चेंज इन स्टेट ऑफ रेस्ट और मोशन ड्यू टू इनर्शिया. ठीक आहे, तर आपण बसलेलो होतो, स्टेट ऑफ रेस्टमध्ये होतो, बस स्टार्ट झाली, बसला इंजिनने फोर्स अप्लाय केला, म्हणून बस समोर चालली. ठीक आहे, आणि आपले पाय शीटवर असल्यामुळे पाय पण समोर चालले, पण उरलेला जो पोर्शन आहे डोक्यापर्यंतचा, त्याला कुठलाही बसचा भाग चिटकलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय होते, बॅकवर्ड जंप मिळते, कारण आपली बॉडी तिथंच थांबते आणि बस समोर जाते, म्हणून आपल्याला बॅकवर्ड जंप मिळते. ठीक आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, अ बॉडी रेजिस्ट चेंज इन स्टेट ऑफ मोशन, स्वतःहून मोशनमध्ये येत नाही लगेच. ठीक आहे, और द स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ मोशनला रेजिस्ट करते ड्यू टू द इनर्शिया. आपल्या बॉडीच्या इनर्शियामुळे बॉडी तिथेच थांबायचा प्रयत्न करते. इनिशियली बस अँड वी बोथ आर ॲट रेस्ट. ॲज द बस स्टार्ट मुव्हिंग वी एक्सपिरियन्स अ बॅकवर्ड जंप बिकॉज अवर बॉडी टेंड टू बी इन रेस्ट. आपली बॉडी कुठं राहायचा प्रयत्न करते, रेस्टमध्ये. ते पॉज करून तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 2. आता एखादी कार्पेट असेल, ठीक आहे, चटई असेल, कार्पेट असेल, तर तिला आपण झटकतो. झटकल्यावर काय होतं, डस्ट निघून जाते. का बरं? कारण आपण फोर्स करतो अप्लाय कार्पेटवर, त्याच्यामुळे कार्पेटची मुवमेंट होते. ठीक आहे, आता समजा इथे डस्टचा पार्टिकल आहे, कार्पेट खाली चाललं. ठीक आहे, कार्पेटवर फोर्स अप्लाय केला म्हणून कार्पेट खाली चाललं. डस्टवर फोर्स अप्लाय केला का नाही, तर डस्ट तिथंच थांबायचा प्रयत्न करेल, तर कार्पेट खाली जाईल जोरात स्पीडनी, आणि डस्ट तिथेच थांबेल. तर अशा प्रकारे डस्ट कार्पेटला सोडून देतो. ठीक आहे, परत एकदा क्वेश्चन पहा, एक्झाम्पल पहा. अ कार्पेट वेन लिफ्टेड अप अँड गिवन जग्स, आपण त्याला जग्स दिले, तर डस्ट फॉल्स आउट ऑफ इट. दिस इज इन अकॉर्डन्स विथ द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. हे पण कशानुसार आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन एक्सप्लेन करते. एक्झाम्पल. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, अ बॉडी रेजिस्ट चेंज इन द स्टेट ऑफ रेस्ट और ऑफ मोशन ड्यू टू द इनर्शिया. व्हेन वी डस्ट अ कार्पेट बाय गिविंग अ जग, द कार्पेट इज सेट इन मोशन. कोण मोशनमध्ये येते, कार्पेट. ठीक आहे, आणि डस्ट तिथंच राहायचा प्रयत्न करते. बट वाईल किंवा बट लिहू शकतो आपण. बट द डस्ट टेन टू रिमेन म्हणजे ट्राय टू रिमेन इन इट स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इनर्शिया ऑफ रेस्ट. कशामुळे स्टेट ऑफ रेस्टमध्ये राहते, ते ड्यू टू इनर्शिया ऑफ रेस्टमुळे. सो द डस्ट लिव्स द कार्पेट अँड फॉल आउट. म्हणून डस्ट काय करते, कार्पेटला सोडून देते आणि बाहेर पडते. ते पण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल. एक्झाम्पल 3. While catching a ball, cricketer moves his hand backward. This is in accordance with the Newton's second law of motion. Newton's second law of motion काय म्हणते, rate of change of motion, rate of change of momentum, rate of change of momentum is directly proportional to applied force. ठीक आहे, आता जेव्हा आपण बॉलला थांबवू, तर बॉलचं मोमेंटम चेंज होईल. जर त्यांनी इथं त्याच्या हाताला बॉल टच झाला, इथून त्यांनी हात हळूहळू बॉलसोबत मागे नेले. ठीक आहे, तर बॉलचं मोमेंटम झिरो व्हायला, व्हेलोसिटी झिरो व्हायला थोडासा टाईम लागेल. जेवढा जास्त टाईम लागेल तेवढं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम कमी मिळेल, कारण टाईम काय करतो, डिवाइड करतो. आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहिलेलं आहे. तर मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमची व्हॅल्यू कमी येईल, तर बॉल पण कसा फोर्स अप्लाय करेल, कमी फोर्स अप्लाय करेल, त्याच्यामुळे त्याच्या हाताला लागणार नाही. तर हेच लिहायचं आहे आपल्याला. बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, द फोर्स अप्लाय डिपेंड्स ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तो बॉल काय करणार आहे, त्या क्रिकेटरच्या हातावर फोर्स अप्लाय करणार आहे. ठीक आहे, आणि फॉर्म्युला काय होता, फोर्स इज इक्वल टू mv मायनस mu, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय टाईम.
फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम डिवायडेड बाय टाइम, हा फॉर्म्युला होता बरोबर. आता इथे टाइम काय करतो, डिवाइड करतो. जेव्हा क्रिकेटर मागे बॅकवर्ड हात घेऊन जाईल तर त्या बॉलची व्हेलॉसिटी 0 व्हायला टाइम लागेल बरोबर आहे. फायनल व्हेलॉसिटी त्याची 0 होणार आहे. जितका जास्त टाइम लागेल तितका त्याच्या हातावरती त्या बॉलचा फोर्स कसा अप्लाय होईल, कमी. म्हणून क्रिकेटर काय करतो, कॅच पकडताना कधीही हात बॅकवर्ड करतो. त्याच्यामुळे काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंटमची व्हॅल्यू कमी होते आणि प्रत्येक त्या मागं येत असताना हळूहळू तो बॉल फोर्स अप्लाय करतो आणि हळूहळू त्याची व्हेलॉसिटी कमी होते. ठीक आहे. टेकिंग लॉंगर टाइम टू स्टॉप द बॉल प्रोड्युसेस स्मॉलर रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. लॉंगर टाइम घेतल्यामुळे काय होते, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम स्मॉलर प्रोड्यूस होते आणि त्याच्यामुळे क्रिकेटरवर लेस फोर्स अप्लाय होते, त्याला काही इंजुरी होत नाही. ठीक आहे. सो द बॉल अप्लाइज द स्मॉलर अमाऊंट ऑफ फोर्स ऑन द हँड्स ऑफ क्रिकेटर अँड डझंट हर्ट देम. त्याच्यामुळे त्यांना हर्ट होत नाही. ठीक आहे. हर्ट देम पर्यंतच लिहायचं आहे. हर्टिंग देअर हँड्स नव्हतं लिहायला पाहिजे आपण. विदाउट हर्टिंग युअर हँड्स असेल. ठीक आहे. मी त्याला करेक्ट केलं आहे थोडंसं, म्हणजे सोपी केलं आहे. क्रिकेटर अँड डझंट हर्ट देम. ठीक आहे. फोर्स कमी अप्लाय होतो. द बॉल अप्लाइज द स्मॉलर अमाऊंट फोर्स ऑन द हँड्स ऑफ क्रिकेटर अँड डझंट हर्ट देम. क्रिकेटरला हर्ट होत नाही. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल झालं होतं, फोर्थ आणि फिफ्थ बघून घेऊया आपण. बुक केप्ट ऑन ए टेबल रिमेन्स स्टेशनरी. आता समजा टेबल याच्यावर पुस्तक ठेवलं आपण, हे खाली नाही जात वरही नाही जात, कारण बुक ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते. तुम्ही हातात पुस्तक घ्याल तर तुम्हाला पुस्तकाचं वजन जाणवेल, तर टेबलालाही जाणवतं, म्हणजे कंटिन्युअसली पुस्तक टेबलावर फोर्स अप्लाय करत आहे. ठीक आहे. पण ते पुस्तक खाली चाललं का, नाही चाललं, कारण टेबल काय करते, तेवढाच फोर्स अपवर्ड अप्लाय करते. तर हे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचं एक्झाम्पल झालं. अ बुक केप्ट ऑन ए टेबल हॅज सम वेट. This weight is the force acting on the table. ठीक आहे. बुकमुळे टेबलवर अप्लाय होणारा फोर्स. बाय द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. बुक अपवर्ड फोर्स अप्लाय करत आहे तर बुक डाउनवर्ड फोर्स अप्लाय करत आहे तर टेबल काय करेल, अपवर्ड अप्लाय करेल. बाय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, सो द टेबल ऑल्सो एक्झर्ट्स अन अपवर्ड फोर्स ऑन द बुक अँड बॅलन्सेस वेट ऑफ द बुक. अशा प्रकारे बुकचं वेट काय होतं, बॅलन्स होते, त्याच्यामुळे तो खाली जात नाही. हेन्स अ बुक केप्ट ऑन द टेबल रिमेन्स स्टेशनरी. फोर्स बॅलन्स झाल्यामुळे स्टेशनरी राहते. ठीक आहे. लास्ट एक्झाम्पल बघून घेऊया. व्हेन वी फ्री द माउथ ऑफ एअर फिल्ड बलून इट मूव्स फॉरवर्ड और बॅकवर्ड. ठीक आहे. आपण काय केलं, फुगा फुगवला पूर्ण आणि त्याचा तोंड सोडून दिलं तर काय होईल, त्या फुग्याच्या रबरच्या प्रेशरमुळे, आतमध्ये एअर प्रेशर जास्त आहे, तो रबर पण काय करते, एअरवर प्रेशर अप्लाय करते, ती एअर बाहेर येते. आता या बाहेर येणाऱ्या एअरच्या पार्टिकलवर बलूनने फोर्स अप्लाय केला तर ही एअर कोणावर फोर्स अप्लाय करेल, बलूनवर. तर त्याच्यामुळे बलून काही आपल्यापासून दूर जाईल, म्हणजे फॉरवर्ड मूव्ह करेल. ठीक आहे. मूव्ह अवे पण म्हणू शकतो आपण, कुठल्या तरी एका डायरेक्शनने तो काय करेल, मूव्ह करेल. हा पण काय करते, बलूनचं प्रेशर कोणावर फोर्स अप्लाय करून राहिलं, एअरवर. ठीक आहे. एअरवर फोर्स अप्लाय झाला तर एअर पण काय करते, त्या बलूनवर फोर्स अप्लाय करते अपोजिट डायरेक्शननी, तेवढाच. त्याच्यामुळे तो मूव्ह फॉरवर्ड करते. बाय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. द स्ट्रेच्ड रबर ऑफ द बलून एक्झर्ट अ फोर्स ऑन एअर, सो एअर रिलीज आउट, बाहेर आलेली एअर, ऑल्सो अप्लाइज द इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन द बलून पुशिंग इट फॉरवर्ड और पुशिंग इट अवे फ्रॉम अस. ठीक आहे. तर अशा प्रकारे 5 एक्झाम्पल झाले. इथं फॉरवर्डच्या अवे जे आपण लिहू शकतो, इट मूव्स अवे, आणि इथं पण काय म्हणू शकतो आपण, पुशिंग इट अवे फ्रॉम अस. ठीक आहे. हे 5 एक्झाम्पल झाले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम पाहूया. थँक्यू.